अहिंसा समदम निरपैशुनम दया भूतेष्वलो मातरम वीरचापलम. पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की 9 दैवी वृत्ती किंवा दैवी संपत्ती भगवंताने सांगितली. हे सगळे गुण आपल्याला भगवंताकडे नेणारे आहेत, म्हणून त्यांना दैवी गुण म्हणतात. 3 दिवसापासून याच्याबद्दल आपण ऐकतच आहोत. दुसऱ्या श्लोकामध्ये पहिली जी संपत्ती आहे ती आहे अहिंसा. अहिंसेवर आपण सविस्तर चर्चा काल केली. किती प्रकारची हिंसा सांगितली का? 3 × 3 × 3 81. तर विविध प्रकारची हिंसा. त्यानंतर सत्यम. सत्यम शब्दाचा अर्थ आपण पाहिला की वाणीच्या द्वारे वचन जे आहे वचन त्यामध्ये अनृत नसायला पाहिजे. शंकराचार्यांनी काय अर्थ केला होता? अप्रिय अनृत वर्जितम. काल हे सुद्धा आपण पाहिलं. वाणीचं जर शृंगार करायचा असेल, सजवायचं असेल, त्यामध्ये सत्यता पाहिजे, प्रियता, गोडवा पाहिजे, हितबुद्धी पाहिजे. काल तो आपण अभंग जो पाहिला तुकाराम महाराजांचा मंडळांनी पाठवला होता. तर शब्द फार मोठी एक संपत्ती आहे. शब्दानेच माणूस जुडतो, शब्दामुळेच तुटतो. कात्रीचं कामही शब्द करतं, आणखी दोऱ्याचं काम. शब्दाची दोरा, शब्दाची काम. तर सत्य इथे वाणीशी संबंधित आहे, हे आपण काल. आता पुढचं जे गुण आहे अक्रोध. कम क्रोध इति क्रोध तस्य अभाव अक्रोध. याची सुरुवात काल आपण केली होती. शंकराचार्यांनी इथे खूप छान त्याचा अर्थ सांगितला. अक्रोध म्हणजे राग येणं नाही, असं नाही. राग येईल. अनेक निमित्त जगामध्ये उपस्थित होतात आणि त्यामुळे मनामध्ये संताप, राग येतो. पण इथे भाष्यकार काय म्हणतात? प्राप्तस्य क्रोधस्य उपशमनम. खूप सुंदर. आणि क्रोध तर येईल, प्राप्त होईल, पण काय त्याला थांबवण्याची क्षमता, त्याला म्हणतात क्रोध. परैहि आकृष्टस्य अभिहतस्य. दुसरे कोणी शिवी देले की कठोर बोलले तर निमित्तता आहे. क्रोध वृत्ती उत्पन्न तर होईल मनामध्ये, पण ती व्यक्त न करणे आणीच्या द्वारे त्याला काय म्हणून. कालिदासांनी अशाच माणसाला धीर म्हटले. विकार हेतो सती येषां चेतांसी न विक्रियन्ते ते एव धीरा. सुंदर परिभाषा. म्हणे विकार हेतो सती म्हणजे विकाराचे सगळे निमित्त उपस्थित. विकारासाठी जे जे सामग्री पाहिजे, उपादान पाहिजे, ते सगळं, पण तरी विकार उत्पन्न होत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता किंवा सुपर मार्केटमध्ये जाता तर निमित्त उपस्थित आहे की नाही, ही घेण्याची इच्छा, ती घेण्याची, पण तरी जो आपल्या मनाला सांभाळतो तो ठीक. येषां चेतांसी न विक्रियन्ते.
ज्यांचं चित्त विक्रिय म्हणजे विकारी होत नाही, ते तिथे म्हणतात. त्या विकारांमध्ये एक विकार आहे क्रोध. आपण काय म्हणतो, नाही त्यांनी असं बोललं म्हणून मला राग करावा लागला, म्हणजे मी तर शांत, म्हणजे जबाबदारी पण नाही. अशा हजार परिस्थिती, हजार काय म्हणतात क्षण येतील जेव्हा मनामध्ये विकार येण्याची शक्यता आहे. उपशमनम. त्यानंतर पुढचा जो गुण आहे त्याग. गुरुदेव म्हणाले पहा, क्रोधाबद्दल तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे. गुरुदेव म्हणायचे, आय कीप एंगर इन माय पॉकेट. Whenever I have to use it, I use it and I again keep it back. याचा काय अर्थ, क्रोध माझ्या हातामध्ये, माझ्या वश, तो ठीक आहे. क्रोधाचा उपयोग केला पाहिजे. क्रोधाला संपत्ती म्हणते. जर आई वडिलांनी राग केला नाही तर शिस्त ठेवली, पोलिसांनी राग केला नाही म्हणे प्रवचन ऐकून आलोय तिथे सांगितलंय शांत शांत, तर असं होणार. क्रोध आपल्या हातामध्ये पहा, एक असतं क्रोध करणे आणि एक आहे क्रोधित होणे. अनेक वेळा सांगितलं. एक असतो क्रोधावेश. क्रोधावेश म्हणजे क्रोधामध्ये मी प्रविष्ट होऊन जातो. विष धातूपासून आवेश बनते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही आवेश चांगला मानलेला नाहीये. एवढंच काय, कृपयाविष्टा, कृपाचा सुद्धा जर आवेश असा, अर्जुनाला कृपाचा आवेश झाला होता. दुसऱ्या अध्यायात तम तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्णा तुरेक्षण. आवेश नीट नाहीये. आवेश आल्यावर विवेक, बुद्धी दिली, त्याद्वारे विचार करून मग पुढची स्टेप. आवेश म्हणजे काय, वादळ. मग ते वादळ आपल्याला कुठे नेऊन पाठकेले. म्हणून कृष्णाने कृपया विष्टाला क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदयाची दुर्बलता, कामावेश, क्रोधावेश, एका आयुष्यामध्ये आपण करतो. क्रोधाचा आवेश नसायला पाहिजे. क्रोध माझ्या हातात असायला पाहिजे. जर जेव्हा आपण आई वडिलांवर, मुलांवर राग करतो तेव्हा आपल्या हातात असतो. द्वेषामुळे क्रोध नसतो, ही तर बुद्धीने क्रोध असतो. इट इज नॉट कॉल्ड एज क्रोधावेश. त्याला तर असं म्हणतो की क्रोधाचं नाटक करतो. नाही, तर क्रोधाचे सुद्धा प्रकार. इथे म्हणतात क्रोध जर नसेल तर फारच छान, पण कधी कधी राग करावा लागतो. अक्रोध. मग म्हणतात त्याग. त्याग म्हणजे शंकराचार्य इथे म्हणतात संन्यास. त्या शब्दाचा अर्थ काय, संन्यास. हा तुम्ही कसा काय घेतला, तर म्हणे पूर्वम दानस्य उक्तत्वात्. आपण दानाबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. तर म्हणे त्या दानामध्ये त्यागाचं वर्णन आलं होतं की नाही. म्हणून इथे त्याग शब्दाचा अर्थ एक विशेष. त्याग म्हणजे संन्यास. संन्यास म्हणजे काय, त्याग आणि संन्यास मध्ये थोडासा फरक आहे. संन्यास म्हणजे काय, वैराग्यामुळे जो त्याग आहे त्याला म्हणतात संन्यास. लक्षात राहील. आणखीन आपण सोडतो काही कारणांमुळे, त्याला आपण म्हणू त्याग. जसं आपली तब्येत ठीक नसते तेव्हा डॉक्टर म्हणतो काय करा, पथ्य. त्याग करतो आपण, पण अजून त्या रसबुद्धी आहे त्याच्यामध्ये, त्या वस्तूमध्ये वैराग्य नाही.
त्यागामध्ये काय, त्या वस्तूमध्ये अजून आसक्ती आहे, पण एक विशेष परिस्थितीमुळे मी त्याला सोडले. ती परिस्थिती गेली परत. त्यागामध्ये संघर्ष आहे. बुद्धी म्हणत आहे नाही नाही खायचं नाहीये, डायबिटीज आहे डायबिटीज आहे, मन म्हणतं खाऊन घ्या खाऊन घ्या. तर एका झालं त्याग. पण वैराग्य म्हणजे काय, तिकडे खायचंच नाही, रसच नाही. आता खेळणीचा तुम्ही त्याग केलाय की संन्यास केला कळेल. त्याग नाही, संन्यास. पण तो जो मुलगा आहे लहान बाळ, म्हणजे आता परीक्षा आहे वगैरे आहे काही आहे, 10 दिवस त्याला टीव्हीला पाहायचं नाही, हे काय त्याग. त्याग म्हणजे संन्यासाचं शिशु रूप आहे असं समजा. हळूहळू त्यागच कुठे नाही तर संन्यास. वैराग्य म्हणजे काय आहे, तर म्हणजे तुम्ही आता मोठे झाला. वैराग्य म्हणजे मोठे झाला, मोठ्या होण्याचं, मेच्युअर होण्याचं चिन्ह वैराग्य. तर इथे शंकराचार्यांनी फक्त एकच शब्द दिला, त्याग करास. म्हणजे रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. याचा अर्थ असा आहे, रस आहे त्याच्यामध्ये, पण मी थोड्या वेळासाठी सोडतो. आता त्याग कशाचा करायचा याच्यावर सुद्धा विवेक आहे. अनेक वेळा सांगितले ना तुम्हाला, त्यागावर प्रवचन केलं, दुसऱ्या दिवशी श्रोतांची संख्या अर्धी झाली. हे काय झालं, तुम्ही सांगितलं. त्याज्य काय आहे, ग्राह्य काय. तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यावर काहीतरी सोडलं पाहिजे. कारल्याची भाजी सोडली, आधीच खात नव्हता. त्यागे नाही हे अमृतत्वमान शुभ समजलेलं आहे. त्यागानेच अमृताची प्राप्ती. त्यागा शांतीर नंतरम. त्यानंतर म्हणतात पुढचा गुण शांती. शांती गुण आहे. जगामध्ये आज सगळ्यात कमतरता जर कोणाची असेल कशाची आहे, शांती. सगळे अशांती आहे. सगळे देश एकमेकांशी भांडत आहे. घरोघरी शांती. घरोघरी काय, मातीच्या शांती. शांती म्हणजे काय, एक संत आहे स्वामी अखंडानंद महाराज, त्यांनी खूप छान सांगितलं. म्हणजे सगळ्या सद्गुणांचं नाव खरं म्हणजे शांती आहे. जेवढे सद्गुण शांतीचेच नाव. हे कसं काय, ते म्हणाले पहा, लोभाची शांती म्हणजे समाधान संतोष. अभिमानाची शांती म्हणजे विनम्रता. विनम्रता गुण आहे. संशयाची शांती म्हणजे काय, श्रद्धा. श्रद्धा गुण. कामवासनेची शांती म्हणजे काय, ब्रह्मचर्य. ईर्ष्याची शांती म्हणजे काय, प्रेम. सगळे गुण खरं म्हणजे शांतीचेच ना. व सुंदर विवेचन. आणि जर आपण शांती वर अजून विचार केला तर कळेल आपलं स्वरूप काय, शांत. दिवसात आपण शांत जास्त वेळ राहतो की, आणि काही झालं तर परत काय होतं, शांत. वी गो बॅक टू अवर ओन स्वरूप. हे पहा, जी वस्तू जे स्वरूप नाहीये ना, ते काय आहे, ते क्षणिक आहे. क्रोध वगैरे काय क्षणिक आहे. स्वरूप म्हणजे काय, ते नेहमी राहतं.
दंगल वगैरे होतो तर 2 दिवसानंतर सगळे लोक यामुळे आता शांती झाली पाहिजे, शांती झाली पाहिजे. का? आपलं स्वरूप, आत्म्याचं जर स्वरूप पाहिलं ते काहीही अशांती. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते. शांतम, अशांतीचं कारण नाही. आत्माला कोणी अशांत करून नाही. आपण तीन प्रकारची शांती म्हणतो की नाही. शांती शांती शांती. आदिदैवी, आदिभौतिक, शांती सगळ्यात बहुमोलाची वस्तू आहे. पैसे देऊन लोक शांत होण्याचा प्रयत्न करतात, पण शांतीसाठी अनेक उपाय आहे. भक्ती आहे शांतीचा उपाय, धर्माचरण आहे. पापाचरण केल्यावर कधीच माणूस शांत राहून, हिंसा केल्यावर कधी शांत राहू. तर आधी शांतीचे उपाय करा आणि मग त्या शांतीला वाढवा. एक शांत राहण्याचा स्वभाव डेव्हलप करा. पहिल्या दिवसापासून आपण ऐकत आहोत की इथे प्रकृती सांगितली, दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती. प्रकृतीचा अर्थ मी काय केला होता? स्वभाव. स्वभाव म्हणजे टेम्पररी नाही, थोड्या वेळासाठी जे होतं त्याला स्वभाव नाही. जे सहज आपल्याकडे आहे त्याला आपण म्हणू काय? शांत राहण्याचा स्वभाव. तिथं थोड्या वेळ तर आपण शांत राहतो काही कारणांमुळे, पण अकारण शांत राहील तर ती आपली काय होते? प्रकृती. अंतःकरणस्य उपशमः असं. आणि एक आणखी जाणून पूर्ण करतो, अपैशुनम. अपैशुनम म्हणजे काय? पैशुनम शंकराचार्य छान वर्णन केलं. परस्मै पररंध्र प्रकटीकरण पैशुनम. हिंदीमध्ये याला म्हणतात चुगलीकर, मराठीत काय म्हणतात? लावा लावी. इथे शंकराचार्य म्हणतात दुसऱ्याच्या कामाचा जवळ जाऊन त्याच्यामध्ये ठेंगी लावून आग लाव आणि मग ती आग हळूहळू पसरते. पररंध्र, दुसऱ्याच्या कानामध्ये जाऊन काहीतरी तो सांग. मध्यमा वाणीमध्ये जे बोललो तो आपण त्याला म्हणतात चुगली. मध्यमा वाणी माहिती ना? वैखरी वाणीमध्ये कोणती? फक्त ते दोन माणसांना, त्याला म्हणतात डेटा ट्रान्सफर. आजच्या भाषेमध्ये पाणी भरायला जातात बायका नळावर, डेटा ट्रान्सफर करतात. सासूची करते चुगली. आता यांनी काय केलं? आग लावली. म्हणजे त्या माणसामध्ये ती जी तिसरी व्यक्ती आहे तिच्याबद्दल जी प्रतिमा होती त्या प्रतिमेची हत्या केली. कठोर शब्द, त्याला काय म्हणतात? इमेज मर्डर. असं का? हो का? झालं. आता ती व्यक्ती तेव्हाही जवळ येईल, ऑलरेडी तुझ्या मनामध्ये भरलेलं आहे. ते खोटही असू शकतं. ती जी व्यक्ती, तिला चुकीचा अनुभव आला असेल किंवा तिचीच काहीतरी चूक असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल तिची गैरसमज झाला, चुगली करतात. स्वामी म्हणतात ही फार मोठी हत्या आहे. म्हणजे त्याची प्रतिमा आहे, त्याच्याबद्दल जो प्रेम आहे, आत्मीयता आहे, ते सगळं संपेल ना. आग लावली ती पसरत जाते. म्हणून हा फार मोठा दोष मांडलेला आहे. याला तुलसीदासांनी सगळ्यात मोठा पाप.
विशुंता म्हणजे पाप. म्हणून ते म्हणतात परस्मै पररंध्र प्रकटीकरण वैशुनम. दुसऱ्यांचे दोष तिसऱ्याला सांगायचे. अरे दोष सांगण्याचा अधिकार केलाच आहे जो स्वतः निर्दोष आहे. Who are you to talk about? First you become pure. आता ही एक सवय असते. इथे म्हणतात जर तुम्हाला दिव्यत्व पाहिजे असेल तर ही चुगली करणं स्वतःला सांभाळा. अपवैशुनम. आणि बघ आता पुढे आपण उद्या पाहू दयाभूतेश्वरोत्तम मार्दवम गिरचा. आतापर्यंत किती झाले बोलले का कोण? अवयवं सतु समृद्धी ज्ञानव्यवस्थी दानं समस्तर यज्ञाची. ठीक आहे. स्वामींचा जन्मदिन आहे त्यामुळे